Good morning, all my dear student. Welcome to all of you, my physics class. Previous yesterday class, I introduced about 11th science class subject syllabus and also my special subject physics. What is meant by physics? Physics is subject which study about matter and energy. That subject are called as physics. You understand? In physics, study more about matter and energy, also physical quantities, measurement. That all are called as physics. Then, now, today we shall studying starting about first unit, first topic, that is units and measurement. On the page first on textbook, I already you given this topic's notes in PDF file. You up to these notes written, then I discuss these notes. In this case, first is given article physical quantities. What are the physical quantities? How many physical quantities? What are the classification of physical quantities? You understand? Physical quantities. Here given the article is physical quantities. We know about so many examples of physical quantities. That is, here we given, for example, length, mass, time, temperature, electric current, luminous intensity, amount of substance, force, acceleration, velocity, speed, work, energy, impulses, momentum, volume, density, pressure, kinetic energy, potential energy. So many quantities, that is called physical quantities. And these physical quantity are classified into two types. Number one, fundamental physical quantity, and number two, derived physical quantity. In which given first fundamental quantity. What is fundamental quantity? What is fundamental quantity? The physical quantity which does not depends upon the any other physical quantity. The physical quantity which does not depends upon any other physical quantity are called fundamental quantities. You understand? लक्षात येऊ लागलं का? वरील आपण जनरल स्टेटमेंट पाहिलं फिजिकल क्वांटिटी आणि त्याचे नंबर ऑफ एक्झाम्पल दिले इथे. कुठलेही एक्झाम्पल तुम्हाला भरपूर माहिती आहेत, तुम्ही शिकलेलं आहे. ते एक्झाम्पल वरील दिलेले क्लासिफाईड करता येतात इन टू ग्रुप. फर्स्ट इज फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी.
बेसिक फिजिकल क्वांटिटी, याला दुसरं नाव असंही म्हणता येईल, बेसिक फिजिकल क्वांटिटी. आणि दुसरा डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. मग इन केस फंडामेंटल और बेसिक क्वांटिटीची डेफिनेशन काय? द फिजिकल क्वांटिटी, अशी एखादी फिजिकल क्वांटिटी घ्या, ती फिजिकल क्वांटिटी डज नॉट डिपेंड्स, ती डिपेंडिंग नाही आहे अपॉन एनी अदर फिजिकल क्वांटिटी, दुसऱ्या कुठल्याही फिजिकल क्वांटिटीवर डिपेंडिंग नाही आहे. आता फॉर एक्झाम्पल वरचा घ्या लेंथ. लेंथ इज फिजिकल क्वांटिटी. This physical quantity does not depends upon any other physical quantity. कुठल्याही इतर फिजिकल क्वांटिटीवर लेंथ ही अवलंबून नाही आहे. ती स्वतः सॅटिस्फाईज होते, ती व्हेरीफाय होते स्वतःचं स्वतः. तसंच इन केस टेक अनदर एक्झाम्पल मास. मास इज आल्सो इंडिपेंडंट फिजिकल क्वांटिटी. याच पद्धतीनं टाईम आल्सो इंडिपेंडंट फिजिकल क्वांटिटी, कुठल्याही दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीवर डिपेंडिंग नाही आहे. टेम्परेचर देखील, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी, अमाऊंट ऑफ सबस्टन्स, या ज्या 7 फिजिकल क्वांटिटी पहिल्या आहेत इथे दिलेल्या आहे, लेंथ, मास, टाईम, इलेक्ट्रिक करंट, टेम्परेचर, luminous intensity and last amount of substance. या 7 फिजिकल क्वांटिटी, सो मेनी देअर आर नंबर ऑफ फिजिकल क्वांटिटीज, बट त्यातले फक्त 7 आणि हे 7च जे नावं इथे टिकमार्क केले तीच हे फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहे. जसं की तुम्ही केमिस्ट्रीमध्ये शिकलेलं आहे, एकूण मूलद्रव्ये किती आहेत, मूलभूत द्रव्ये किती आहेत, 118 असे काहीतरी आहेत. त्यातले 92 काहीतरी निसर्गात सापडलेले, बाकीचे कृत्रिम असे काहीतरी आहेत. आणि त्या 118 मूलद्रव्यापासूनच हे जे काही वस्तू पृथ्वीवर दिसत आहेत, हे मॅटर दिसत आहेत, ते सर्व त्यांच्या काही प्रमाण क्वांटिटी मिक्सिंगने तयार झालेले दिसत आहेत, म्हणून त्यांना मूलद्रव्ये म्हणलेलं आहे. आणि एवढ्या मूलद्रव्यापासून हे लाखो करोडो जे पदार्थ मॅटर दिसत आहेत ते बनलेले आहेत, त्या ठराविक पदार्थ मिक्सिंगमुळं. तसंच काही फिजिकल क्वांटिटी डिराईव्ह होत आहेत दुसऱ्या काही फंडामेंटल क्वांटिटीजपासून. फॉर एक्झाम्पल इथे दिलेलं आहे फोर्स. फोर्सचा फॉर्म्युला काय? फोर्स इक्वल टू मास इंटू ॲक्सिलरेशन. म्हणजे फोर्स डिपेंडिंग अपॉन द फंडामेंटल क्वांटिटी ऑफ मास. आणि ॲक्सिलरेशन आल्सो डिपेंडिंग अपॉन व्हेलॉसिटी बाय टाईम. Change in velocity by time. We know about. Time is also fundamental quantity in which velocity, acceleration म्हणजे काय, v by t. मग v is also depending, v is derived quantity आहे, ती देखील डिपेंडिंग आहे. कुणावर आहे? लेंथ बाय टाईम. लेंथ हे फंडामेंटल क्वांटिटी आली, टाईम आल्सो फंडामेंटल क्वांटिटी. म्हणजेच फोर्स कुणावर डिपेंडिंग आहे? एक मास, एक लेंथ, 2 टाईम यावर डिपेंडिंग आहे. म्हणजे एक मास, एक लेंथ हे 2 फंडामेंटल क्वांटिटी झाल्या, आणि 2 टाईम्स 2 वेळेस टाईम, म्हणजे फोर्स हा 3 फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंडिंग आहे. आता व्हेलॉसिटी इथे दिली आहे. व्हेलॉसिटी कोणावर डिपेंडिंग आहे? व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय?
length by time. Velocity is depends upon the two fundamental quantities, length and time. आता समजा एरिया घ्या. एरिया इज द डिराइव्ड क्वांटिटी. नेक्स्ट एक्झाम्पल डिराइव्ड क्वांटिटीचं आहे. हे डिराइव्ड क्वांटिटी. मग हे कोणावर डिपेंडिंग आहे, तर दोन लेंथवर डिपेंडिंग आहे. लांबी गुणिले रुंदी म्हणतो आपण. लेंथ इंटू ब्रेथ इज कॉल्ड एरिया. That means area is depends upon the two fundamental quantities, that is air. So its definition can be write as the physical quantity which depends upon two or more fundamental physical quantities are called as derived quantity. लक्षात आलं. वरच्या डेफिनेशनमध्ये काय आहे, डज नॉट डिपेंड्स आहे. तीच वर्डिंग आहे इथेही, तीच वर्डिंग आहे. इथे काय आहे, इथे डिपेंड्स अपॉन टू ऑर मोर फंडामेंटल क्वांटिटीज आहे. वरच्यात काय, डू नॉट डिपेंड्स एनी अदर फिजिकल क्वांटिटी. म्हणजे फंडामेंटल क्वांटिटी ही कुठल्याही दुसऱ्या कोणत्याही क्वांटिटीवर अवलंबून नाही आहे. आणि डिराइव्ड क्वांटिटी कशी आहे, डिराइव्ड क्वांटिटी डिपेंड्स अपॉन टू ऑर मोर दॅन टू फंडामेंटल क्वांटिटीज. आत्ताच आपण बघितलेलं आहे ते कसे डिपेंड्स असतात, हे आपण बघितलेलं आहे. आता परत बघूया. इथे एक्झाम्पल दिलेले आहेत. वरचे एक्झाम्पल जे आहेत त्याच एक्झाम्पलला आपण परत बघूया. आता इथे जे फोर्सपासूनचे एक्झाम्पल आहेत ते सर्वच्या सर्व काय आहेत, फोर्स, स्पीड, वेलॉसिटी, वर्क, एनर्जी, इम्पल्स, मोमेंटम, वॉल्यूम, डेन्सिटी, सो मॅनी. हे वरचे एवढे 7 सोडून बाकीचे जेवढे काही फिजिकल क्वांटिटीज असतील ते सर्वच्या सर्व काय असतील, डिराइव्ड क्वांटिटी असतील. डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. डिराइव्ड म्हणजे जोडलेले, सांधलेले. लक्षात घ्या, डिराइव्ड म्हणजे जोडून तयार केलेले. आता आपण व्हेलॉसिटी बघितलं आत्ताच. व्ही इक्वल टू फॉर्म्युला काय आहे, लेंथ बाय टाईम आहे. मग लेंथ इज फंडामेंटल क्वांटिटी, टाइम इज ऑल्सो फंडामेंटल क्वांटिटी. सो लेंथ इज डिपेंड्स वेलॉसिटी इज डिपेंड्स अपॉन द टू फंडामेंटल क्वांटिटी. आता त्यानंतर आणखीन एखादं एक्झाम्पल घेऊया आपण. फॉर एक्झाम्पल एरिया घेतला. एरिया इज इक्वल टू एल स्क्वेअर. म्हणजे एरिया इज डिपेंड्स अपॉन द टू लेंथ. वॉल्यूम घेतलं. वॉल्यूम इज एल क्यूब. म्हणजे वॉल्यूम इज डिपेंड्स अपॉन द 3 लेंथ. अशा टाईपने डिराइव्ड क्वांटिटी ही तयार झालेली आहे. तर लक्षात आलं का, फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय, द फिजिकल क्वांटिटी विच डज नॉट डिपेंड्स. शब्द लक्षात ठेवा, एवढंच लक्षात ठेवायचं आहे, विच डज नॉट डिपेंड्स एनी अदर फिजिकल क्वांटिटी आर कॉल्ड फिजिकल क्वांटिटी. आणि डिराइव्ड क्वांटिटीचं काय, विच डिपेंड्स अपॉन टू ऑर मोर दॅन टू फंडामेंटल क्वांटिटी. या दोन डेफिनेशनमधला एवढा फरक आहे. आणि इथे 7 एक्झाम्पल आहेत हे. आणि बाकीचे जेवढे काही एक्झाम्पल असतील ते डिराइव्ड क्वांटिटीचे असतील. तर हे लक्षात ठेवा आणि ह्या दोन डेफिनेशन पाठ करा. त्यानंतर युनिट. व्हॉट इज मेंट बाय युनिट. युनिट म्हणजे काय, द स्टँडर्ड. डेफिनेशन काय, द स्टँडर्ड यूज फॉर मेजरमेंट ऑफ अ फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड युनिट्स. द स्टँडर्ड मीन्स
एक प्रमाण असा यूज करायचा तो फिजिकल क्वांटिटीचं मोजमाप करण्यासाठी, मेजरमेंट करण्यासाठी. त्या प्रमाणाला युनिट म्हणायचं, कन्सिडर करायचं. आता आपल्याला माहीत आहे एखादी वस्तुमान मोजायचं आहे तर त्यासाठी प्रमाण काय, किलोग्रॅम आहे. एखादी लांबी मोजायचं आहे साधारणतः मीटर, थोडीशी लहान असेल तर फूट, त्यापेक्षा लहान असेल तर सेंटीमीटर, त्यापेक्षा लहान असेल तर मिलीमीटर, मोठी असेल तर किलोमीटर. असं हे प्रमाण जे आहेत, मोजमाप करण्याचे जे प्रमाण ठरलेले आहेत, फिजिकल क्वांटिटीचे मोजमाप करण्याचे जे प्रमाण आहेत त्याला युनिट म्हणायचं आहे. द स्टँडर्ड मीन्स प्रमाण यूज फॉर मेजरमेंट. कशासाठी प्रमाण मोजायचं आहे, मोजमाप करण्यासाठी. कोणाच्या, ऑफ अ फिजिकल क्वांटिटीज. आपण आत्ता फिजिकल क्वांटिटी बघितले, देर आर सो मॅनी टाईप्स ऑफ फिजिकल क्वांटिटी. त्या फिजिकल क्वांटिटीचे प्रमाण मोजण्यासाठी जे वापरलेलं एक इन्स्ट्रुमेंट असेल त्याला युनिट म्हणलेलं आहे. आता इथे वेगवेगळ्या प्रकारचे युनिट आहेत. सिस्टम ऑफ युनिट्स. इन केस गिवन सिस्टम ऑफ युनिट, देर आर सो मॅनी टाईप्स ऑफ सिस्टम ऑफ युनिट्स. वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळे युनिट्स वापरले जायचे. आपल्या देशामध्ये पूर्वी किंवा आताही आपण ऐकतो, चवळी वाल घेताना अदुली पायली या हिशोबाने किंवा मन खंडी असं वापरतो. हे वस्तुमान मोजण्यासाठी. लांबी मोजण्यासाठी हात, वीत, पाऊल असं वापरलं जायचं. आणि वेळेसाठी घटक, पल, आणखीन पहाट, झुंजूक, सकाळ, दुपार, सांच्यापार किंवा संध्याकाळ असे हे शब्द होते. आता तसे नाही आहेत. आता आपण काही ठराविक शब्द वापरतो. वस्तुमानसाठी किलोग्रॅम, लांबीसाठी मीटर, आणि दुसरं वेळेसाठी सेकंद. असेही प्रमाण, या प्रमाणानुसार आपलं आत्ताचं जीवन मेजरमेंटमध्ये चाललेलं आहे. मग असे आणखीन काही देशामध्ये वेगवेगळ्या सिस्टीम होत्या. त्या कोणकोणत्या होत्या बघूया. आता काही देशामध्ये CGS सिस्टीम होती. C फॉर सेंटीमीटर, C फॉर सेंटीमीटर, अँड इट इज यूज टू मेजरमेंट ऑफ लेंथ. सेंटीमीटर कशासाठी वापरायचं, मेजरमेंट ऑफ लेंथ. G फॉर ग्रॅम, G फॉर ग्रॅम. ग्रॅम कशासाठी वापरलं जायचं, ग्रॅम हे मेजरमेंट ऑफ मास. अँड S फॉर सेकंद, म्हणजे मेजरमेंट ऑफ टाईम. म्हणजे इथे काय काय मोजलं जातं, लेंथ, मास अँड टाईम. तर अशा टाईपनं CGS सिस्टीम होती. तशाच टाईपची MK सिस्टीम होती. M मीन्स मीटर, M मीन्स मीटर. वरच्या ह्याच्यामध्ये C मीन्स सेंटीमीटर होतं, इथे M मीन्स मीटर. मेजरमेंट फॉर लेंथ, आणि हे कोणासाठी वापरलं जायचं, लेंथसाठी. सेंटीमीटर लेंथसाठी. वर ग्रॅम होता, इथे किलोग्रॅम. किलोग्रॅम इज यूज फॉर मेजरमेंट ऑफ मास. आणि लास्ट S होता, इथे S आहे. सेकंद यूज फॉर मेजरमेंट ऑफ टाईम. असेही होते. काही देशामध्ये आणखीन असेही सिस्टीम वापरल्या जायच्या. ते म्हणजे फूट, पाऊंड, सेकंद. फूट इज द मेजरमेंट ऑफ लेंथ. पाऊंड इज मेजरमेंट ऑफ मास.
अँड सेकंड मेजरमेंट ऑफ टाईम. मेजॉरिटी हे तिन्ही आपण बघितले, CGS सिस्टीम, MKS सिस्टीम, फूट पॉन्ड सेकंद. यामध्ये टायमासाठी सेकंदच आहे, मात्र लांबी आणि वस्तुमान मोजण्यासाठी मात्र वेगवेगळं वापर केलेला आहे. आता वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळे जर मोजमाप असेल तर एखादी वस्तू देताना किंवा घेताना काय होईल, तफावत निघेल. जसं की आज चलन रुपये एका देशातून दुसऱ्या देशात जात असताना त्या देशाचं आणि आपल्या देशाचं काय होतं, तफावत निर्माण होते. तसं या युनिटच्या सहाय्यानं दिलेल्या वस्तू, दिलेली कापड म्हणा, यांचं तफावत होत होती. मग त्यासाठी ती तफावत होऊ नये यासाठी इथे काय केलेलं आहे, जग मान्य पडावं म्हणून जगाने एकत्र येऊन एकच युनिट ठरवलं, ते म्हणजे SI युनिट. SI युनिट मीन्स इंटरनॅशनल सिस्टीम. अँड धिस इंटरनॅशनल सिस्टीम इज कॉल्ड एज SI युनिट. अँड धिस SI युनिट इज डेसिमल सिस्टीम, म्हणजे 10च्या पटीत आहे, कन्व्हर्शन 10च्या पटीत आहे. सो इट इज कन्व्हर्शन इंटू CGS टू MKS सिस्टीम. म्हणजेच ही SI सिस्टीम ॲज लाईक MKS सिस्टीम आहे आणि ती कन्वर्ट कॅन बी CGS और MKS. CGS टू MKS करता येतं, MKS टू CGS करता येतं. म्हणजेच SI युनिट इज इक्वल टू MKS सिस्टीम आहे किंवा ती CGS सिस्टीम कन्व्हर्शन करू शकते. मात्र याच्यापूर्वी आपण जी एक पद्धत पाहिली होती, फूट पॉन्ड सेकंद, ती ब्रिटिश लोकांची पद्धत होती. ती मोडीत काढली. आपली अदली पायली, वीत, टूच, हात, पाऊल हे देखील मोडीस काढलेली आहे. फक्त आपण खेड्यामध्ये लोक वापरत असतो आजही, मन, खंडी वगैरे असं, तर त्या गोष्टी मोडीत काढलेल्या आहेत आणि हे जगमान्य झालेलं आहे. म्हणून जग एका मुठीत आलेलं आहे. तर आज इथंपर्यंत तुम्ही स्टडी करून ठेवा. पुढच्या क्लासला आपण फंडामेंटल युनिट अँड डिराइव्ड युनिट पाहूया.